लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही। मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे। एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे एकत्रित 4500 किंवा 6000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येते। लाडक्या बहिणी या एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत। साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचं केवायसी होत नाही। त्याच्याकडे एप्रिल नाही आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे। त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत। आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या ई-केवायसीच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे। त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल। त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं। त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं। आणि जर तुमची ई-केवायसी अजूनही पूर्ण झाली नसेल किंवा अर्जात काही चुका राहिल्या असतील किंवा मग तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला असेल तर आता काळजी करण्याची गरज नाहीये, कारण राज्य सरकारनं ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवली आहे। अजूनही तुमच्याकडे वेळ आहे आणि तुमची दर महिन्याला 1500 रुपये मिळवण्याची संधी अजूनही शिल्लक आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा 1500चा हप्ता मार्च महिन्याच्या
आहे. मात्र अनेक महिलांना अजूनही फेब्रुवारीचा लाभ मिळालेला नाहीये, कारण त्यांचे अर्ज निकषांनुसार बाद झालेत. त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये. बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची. लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील. या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली. आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ च्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालाय की कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. आला असेल तर आला धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, नसेल आला तर अजूनही नाही म्हणून पाठवा. कारण की बघा आता लाडक्या बहिणींना जवळपास 6000 रुपये या ठिकाणी एकत्र भेटू शकतात. जवळपास 4 महिन्यांचे या ठिकाणी रखडलेले हप्ते जे आहेत ते एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची देखील ही मोठी न्यूज आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी असेल फेब्रुवारी असेल हे 2 जर हप्ते आलेले नसतील तर यापुढेही तुमचा हप्ता जो आहे कुठल्या कारणास्तव रखडलेला आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना रखडलेले हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. तर बघा, ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच्यानंतर रखडलेले तुमचे हप्ते जे आहेत या ठिकाणी एकत्रित भेटू शकतात. मग या ठिकाणी तुमचा डिसेंबरचा असेल, जानेवारीचा असेल, फेब्रुवारीचा असेल, त्याच्या अगोदरचा ऑक्टोबर महिन्याचा किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, हे जर हप्ते तुमचे या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेमधील चुकींमुळे या ठिकाणी रखडलेले असतील तर हे पैसे जे आहेत रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी अजून थोडासा लांबणीवरती गेलेला आहे, परंतु प्रत्येक महिन्यात त्या महिन्यामध्ये सध्या हे पैसे जे आहेत ते भेटताना दिसत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याच्या 30 किंवा शेवटच्या तारखेपर्यंत कधीही पैसे सध्या जमा होताना दिसत आहेत. तर त्याच पद्धतीने मार्च महिन्याचा हप्ता देखील मार्च महिन्यामध्ये अजून आलेला नाही. मार्च महिना संपून गेलेला आहे. एप्रिलचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपलेला आहे. तरी देखील मार्च महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे, मात्र अजून देखील त्याची तारीख ठरलेली नाही. तर हा मार्च महिन्याचा हप्ता मात्र तुम्हाला ह्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याच्या जमा होऊ शकतो. तुमचे पैसे जमा होत आहेत, मात्र या ठिकाणी त्या महिन्यामध्ये हे पैसे जर जमा झाले तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये देखील वाट पाहावी लागणार नाही. किंवा लाडक्या बहिणी समजा मार्च महिन्याचा हप्ता नाही तर मार्च महिना पूर्ण महिन्याभर वाट पाहिली, त्याही महिन्यामध्ये पैसे आलेले नाही तर 1 ते 30 तारखेपर्यंत अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागते. तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी जेणेकरून तुमचा हप्ता वेळेवरती जमा झाल्यास तुमची जी पण आर्थिक कामं असतील, कुठलीही दवाखान्याची कामं असतील, शिक्षणाची कामं असतील किंवा तुमची कुठलीही आर्थिक गरज असेल ती तुम्हाला वेळेवरती पूर्ण करता येईल. तर 1 तारीख फिक्स व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल फिक्स व्हावी तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुमचा हा मार्च महिन्याचा राहिलेला थकीत हप्ता देखील तुम्हाला लवकरच आता भेटणार आहे. कारण की बघा, मार्च महिना संपलेला आहे, एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील अजून मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. ही हप्ते एकत्रित तुम्हाला 3000 रुपये भेटण्याची शक्यता देखील आहे. परंतु फक्त मग मार्च
मार्च महिन्याचाच हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला 1500 रुपये भेटतील. तर हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी जर फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्हाला हा एप्रिलच्या या महिन्यामध्ये कधीही वाटप होऊ शकतो, कारण की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पुढील या ठिकाणी वर्षाची, म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनची या ठिकाणी तरतूद झाल्यामुळे आता पैसे तुम्हाला वेळेवरती भेटू शकतात, फार उशीर होणार नाही. तर बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची या ठिकाणी विलंबतेने वाटप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले असले तरी मार्चचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही. बघा, फेब्रुवारीपर्यंत भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत, परंतु त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींचे जानेवारी असेल, डिसेंबर असेल आणि फेब्रुवारी असेल असे विविध हप्ते जे आहेत थकीत राहिलेले आहेत. KYC मधील चुकांमुळे त्या पात्र लाडक्या बहिणी अपात्र देखील झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी पुढे मोठी गुड न्यूज आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मग आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटेल, कारण की मार्च महिना संपून गेलेला आहे. पूर्ण मार्च महिना, पूर्ण फेब्रुवारी महिना वाट पाहिली. आता मार्च महिना आणि फेब्रुवारीचे एप्रिलमध्ये एकत्रित पैसे जमा होतील असं म्हटलं गेलेलं होतं, परंतु तसं झालं नाही. फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जो आहे तो जमा झाला. मग सध्या आता या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आणि एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. तर मग हे दोन्ही महिन्याचे हप्ते जर एकत्रित जमा झाले तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटू शकतो. KYC प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे पैसे रखडले होते त्यांना आता 4 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, नेमकी काय अडचण होती? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर 2025 किंवा नोव्हेंबर 2025 पासूनचे हप्ते जे आहेत ते जमा झालेले नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे KYC करताना झालेल्या चुका. अनेक महिलांनी KYC प्रक्रियेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली किंवा तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली. परिणामी डिसेंबर, नोव्हेंबर, जानेवारी आणि आता फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचू शकलेला नाही. व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.